नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 8 जानेवारी 2025 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फुलांची उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात, तर त्याचबरोबर मार्केटमध्ये फुलांची आवक दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला मिळते। मागणी मोठ्या घटल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला घसरण बरेच दिवसापासून झालेली पाहायला मिळते। तर आज कोणत्या फुलांच्या दरामध्ये चढ उतार पाहायला मिळते हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजचे रोज पाहायला मिळते। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून शेतकरी बांधवांना रोजचे रोज शेतमालात होणारे बदल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 24 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला होते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लहान मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला झेंडूची आवक पाहायला होते। तर क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी मोठ्या साईजमध्ये, त्याचबरोबर लहान साईज या ठिकाणी आपल्याला मिक्स झेंडूमध्ये पाहायला मिळते, त्यामुळे आपल्याला दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात। तर एकसारखी साईज जर असेल तर झेंडूचे दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात। तर लहान मोठी साईज मिक्स न करता शेतकरी बांधवांना एकच सांगणे की रेग्युलर साईज जर एक आपल्याला झेंडूची मोठी साईज जर आपल्याला निवडली तर साधारणतः दर जे आहे ते चांगले मिळू शकतात। या ठिकाणी आपण पाहू शकता मिक्स झेंडू असल्यामुळे या झेंडूसाठी दर जे आहे ते कमी पाहायला मिळते। शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेवंतीसाठी 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। अस्टरची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अस्टरसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आपल्याला अस्टरचे दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार अस्टरच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण बरेच दिवसापासून झालेली पाहायला मिळते। तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या तुकडा गुलाबसाठी 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात। लिलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये लिलीसाठी साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून लिलीचे दर पाहायला मिळतात। कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। तर कलकत्ता झेंडूच्या दरामध्ये आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळते। जरबेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः दरामध्ये आपल्याला घसरण बरेच दिवसापासून पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर जरबेरासाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून आपल्याला जरबेराचे दर पाहायला मिळतात। जिप्स फुलाची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जिप्स फुलासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून जिप्स फुलाचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला जिप्स फुलाच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण झालेली पाहायला मिळते। सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। लाल कलरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लाल कलर गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून लाल कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। त्याचबरोबर लाल कलर गुलाबसाठी मागणी थोडीशी आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे लाल कलर गुलाबसाठी दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी चढ उतार पाहायला मिळतात। गुलछडी स्टिकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती गुलछडीची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला बरेच दिवसापासून घसरण झालेली पाहायला मिळते। 10 पंचा या ठिकाणी आपल्याला गुलछडी स्टिकची
आवक पाहायला मिळते. तर त्याचबरोबर क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला बरेच दिवसापासून गुलछडी स्टिकसाठी झालेला पाहायला मिळते. कलर गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कलर गुलाबसाठी साधारणतः दर जे ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार कलर गुलाबसाठी दर जे ते थोडेफार कमी पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक वेगवेगळ्या कलरमध्ये गुलाबाची पाहायला मिळते. पिंगडेजीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडेजीची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत पिंगडेजीची दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पेटेजची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर पूर्णपणे पिंगडेजी ब्लू डीजी तसेच पेटेजचे दर जे आहे पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात.